नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ असा आहे की खूप वेळाला खूप साऱ्या ताई रिक्वेस्ट करतात कमेंट सेक्शनला की ताई कॉलर ब्लाऊज दाखव म्हणून. खूप सारे कॉलर ब्लाऊज आले, शिवले गेले, पण ना व्हिडिओ काढणं होत नव्हतं. हा इतका सुंदर आहे, कॉटन फॅब्रिकमध्ये प्रिंट आहे याची, आणि अचानक या क्लायंटच्या मनात आलं की ह्याचा कॉलर ब्लाऊज शिव. म्हटलं अरे वा छान, की माझ्या ताईंसाठी छान याचा व्हिडिओ तयार होईल. तर त्यासाठी व्हिडिओ बनवू म्हणून ह्याला आज द्यायचा आहे. आणि याचा अजून नंबर आलेला नाही आहे, त्यात कारागीर पण नाही आहे. म्हणून म्हटलं चला आता हा ब्लाऊज आहे, ह्याचं कॉलर ब्लाऊज आहे. कॉलर ब्लाऊज म्हणजे पूर्ण गळा ओपन आहे राऊंडमध्ये, पाठीमागे बंद, आणि आपल्या कॉलर बोनपर्यंत त्याचं कॉलर आहे. सो हे कॉलर ब्लाऊज कसं शिवायचं, 4 टक्समध्ये ब्लाऊज आहे, 36 ते 37 साईजचा ब्लाऊज आहे. तर तो विथ अस्तर कॉलरचा ब्लाऊज कसा शिवायचा, शोल्डर किती घ्यायचे आहे, मुंड्या किती घ्यायचा आहे, गळा रुंदी किती घ्यायची आहे, सगळं सांगणार आहे. कॉलरची उंची किती आहे, रुंदी किती आहे, सगळं इन डिटेल सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला आता लवकरात लवकर ह्याचं कटिंग करायला लागेल. चला मग आता पटकन काउंटरला घेते आहे. अस्तर काढलेला आहे आणि हा 37 साईजचा ब्लाऊज कॉलर पॅटर्नमध्ये कसा कटिंग करायचा आहे, कसा शिवायचा आहे, हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. समजलं तर हो म्हणा, नाही समजलं तर पुन्हा कमेंट करा की ताई मला इथे हा पॅसेज किंवा हा पॅच समजलेला नाही, पुन्हा सांगावं लागेल, तुमच्यासाठी पर्याय नाही. चला मग आता पटकन कटिंग करूया. शिवलाई तर हा आपला ब्लाऊज आहे आणि त्यासाठी आपण 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. अस्तर 1 मीटर लागणार आहे कारण मोठी स्लीव्ज आहे एल्बोपर्यंत, 10-10.5ची म्हटलं तरी चालेल. सो इथे स्लीव्ज पुढच्या साईडला काढून घेतलेली आहे आणि इथे आपण रेग्युलर बेसिसवरती जे कटिंग करतो त्या पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे. आता ही स्लीव्ज कशी कटिंग केली, ह्याचा फॉर्म्युला परफेक्ट काय आहे, छोटी स्लीव्ज असो किंवा मोठी स्लीव्ज असो, त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, हा व्हिडिओ आलेला आहे चॅनलवरती. तुम्ही पाहिला नसाल तर पहा. आता पुढे अस्तरला थोडंसं जॉईंट देणार आहे. या कपड्याचं लागेल किंवा अस्तरचं, शक्यतो अस्तरचंच लागेल. आता हा जो कपडा आहे तो आपण इथे घडी घालून घेतलेले आहे. छातीचा 4था भाग प्लस आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. हे आहे माप. उंची 14.5 आहे, 18.5 छाती आहे, 15.5 कंबर आहे. हे ओपन नेकसाठीचं माप आहे आणि शोल्डरसाठीचं माप मी इथे लिहून घेतलेलं आहे वेगळं. त्याचे शोल्डर आणि मुंडा किती आहेत ते पुढे पाहू. किंवा तुम्ही इथे पाठीमागचा भाग आहे तो घेऊ शकता, पाठीमागचा भाग वेगळा काढू शकता आणि पुढचा भाग वेगळा काढू शकता. 4 टक्स ब्लाऊज आहे तो दोन्हीही पार्टनी एकत्र काढत आहे. आता ही घडी कितीची घातली ते तुम्हाला सांगू. हे बघा, इथे मी घडी घातलेली आहे 11.5 सव्वा इंचाची, कारण आपल्याला जे मेजरमेंट हवं आहे ते 9.25 इंच येणार आहे आणि पुढे 2 इंच मार्जिन दिलेलं आहे. 2.25 इंच मार्जिन देऊ शकता. ही आपली घडी टोटल झालेली आहे 11.25 इंच ते 11.5 इंचाची. त्यानंतर ब्लाऊजची उंची 14.5 इंच आहे, तर पाठीमागचा पार्ट काढताना 14.5 मध्ये 1 इंच वाढवून 15.5 इंच उंची काढत आहे. इकडे सुद्धा 15.5 इंचवरती मार्किंग करून घेणार आहे. आता हे मार्किंग जे आपलं झालं, इथे तुम्ही हे पट्टीने बी सोडून घेऊ शकता. बिझनेस असाल तर पट्टीचा यूज दरवेळेला करा, ज्यामुळे तुम्हाला काम तुमचं प्रॉपर दिसेल आणि फिनिशिंगवर दिसेल. आता हे झाल्यानंतर पूर्ण ब्लाऊजची शोल्डर जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 7.25 इंच, म्हणजे आपल्याला जवळजवळ 15.5 इंच शोल्डर आहे. तर 7.25 इंच इथे मार्किंग करते मी. 7.25 इंचावरती मार्किंग केलं की शोल्डर आपल्याला इथे, तुम्हाला जर मुंडा वगैरे काढताना वाटलं तर 5 इंच शोल्डर ॲडजस्ट करू शकता, ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगितलं. त्यानंतर आपल्याला हा जो मुंडा आहे तो 7 इंचावरती घ्यायचा आहे. मुंडा आणि इकडे आपल्याला असा हा एल टाईप शेप बनवायचा आहे. याच्यामध्ये तुमचा जो छातीचा भाग आहे तो इथे मार्किंग करा 9.25 इंचावरती, कारण 18.5 इंच निम्मा भाग येतो आणि 9.25 इंच आपल्याला 4था भाग म्हणजे घडी आपली येते. आता इथे आपण जो भाग घेतो आर्महोलसाठी, तो जर जास्त जवळ येत असेल तर आपल्याला इथे 7.5 इंचावरती सुद्धा मुंडा चालणार आहे, जसं की मी अगोदर म्हटले. तर इथे मी हा पार्ट आहे तो 7.5 इंचावरती घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला शोल्डर 15 इंच घ्यायचे आहे. कधी कधी शोल्डर जास्त रुंद असते क्लायंटची, त्यावेळेला तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट करावी लागते. हा पार्ट आहे तो इथे मी 1 इंच घेणार आहे. त्याच्यावरती आपल्याला हा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. फ्रेंच कर्व जे आहेत ते आपल्याला इथे यूज करायचे आहेत, ज्यामुळे तुमचा हा शेप प्रॉपर येईल. हा झाला आपला शोल्डर. इथे मी घेतलेला आहे 7.5 इंच आणि हा भाग घेतलेला आहे मी ते 7 इंच. अर्धा इंच शोल्डरपेक्षा मुंडा कमी घ्यायचा आहे. त्यानंतर ॲज इट इज आपल्याला इथे 2 इंच जो पार्ट आहे तो इथे राहणार आहे. त्यानंतर
आपली टच पॉईंट आहे 5 इंचावरती रुंद आणि 4.5 इंचावरती लांब. ही अर्धा इंच आपण इकडे रुंद घेणार आहोत. त्यानंतर ह्याचा गळा जो आहे, रुंद गळा किती घ्यायचा, कॉलर असल्यामुळे आपल्याला इथे 3.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 3.25 इंच इकडे आणि अगदीच 1 इंच ते अर्धा इंच इकडे. म्हणजे आपल्याला हा शेप जो आहे गळ्याचा या पद्धतीने येईल. कारण इथे आपल्याला शोल्डरला अर्धा इंच जाणार आहे आणि अर्धा इंच गळ्यासाठी ठेवायला लागणार आहे. म्हणून इथे मी हा 1 इंचाचा गळा रुंदी काढून हा शेप दिलेला आहे. हा झाला आपला बॅक पार्ट. उंचीमध्ये 1 इंच वाढवलेला आहे. 14.5 ठिकाणी 1 इंच वाढवून 15.5 घेतलेले आहे. 15 इंच शोल्डर घेतलेलं ते निम्मी 7.5 इंच घेतलेले आहे. 7 इंच मुंडा घेतलेला आहे. 1 इंचावरती इथे आपण आर्म होलचा घेत दिलेला आहे आणि हे आपलं मार्जिंग आहे. आता इथे आपल्याला हा पार्ट जो आहे अर्धा इंच वरती घ्यायचा आहे. तुमची सवय असेल घ्या, नसेल काही हरकत नाही. आता ही मी सवय झालेली त्यामुळे घेते. जिथे आपण हे रेष ओढलेले आहे तिथे आपल्याला घडीवरती पकडायचं आहे आणि डबल कपडा करून घ्यायचा आहे. म्हणजे हा ही आपली डबल घडी झालेली आहे. म्हणजे हा आपला बॅक पार्ट निघणार आहे आणि हा आपला फ्रंट पार्ट निघणार आहे. दोन्ही पार्ट एकत्र काढते म्हणजे वेळ वाचतो आणि काम हे आपलं डबल होतं. हा आपला बॅक आणि फ्रंट पार्ट झाला. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंना डाऊट असतो की ब्लाऊज कटिंग करताना पुढच्या भागामध्ये किती वाढवायचं. पाठीमागे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे, 14.5 आणि 1 इंच. इथे आपल्याला पुन्हा 1 इंच वाढवायचं आहे. म्हणजे 16.5 इंचावरती मार्किंग केलं आणि पुन्हा इथेही शोधून घेतलेले आहे. म्हणजे हा 1 इंच वाढलेला आहे. म्हणजे आपल्याला बॅकपेक्षा फ्रंट पुन्हा 1 इंच वाढवून 16.5 इंच घेतलेला आहे. बॅक घेतलेला आहे 15.5 इंच, फ्रंट घेतलेला आहे 16.5 इंच. म्हणजे इथला तुमचा डाऊट जो आहे तो क्लिअर करते. बॅक पार्टमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे. तर आता आपण जे मार्किंग केलेलं आहे ते कटिंग करून घेऊया. म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला वेगवेगळा निघेल. गळ्याच्या रुंदीला नॉच मारते, सेंटरला नॉच मारते आणि या पद्धतीने हा बॅक पार्ट साईडला करून घेते. बॅक पार्ट साईडला करताना लागलीच टचच्या इथे नॉच मारायचा आहे आणि हा अर्धा इंच आपल्याला इथे नॉच मारून काढून घ्यायचा आहे. हा झाला आपला बॅक पार्ट रेडी. हे कटिंग आपल्याला नंतर करायचं आहे. हा मी बाजूला घेते. आता आपला फ्रंट साईड आहे. फ्रंट साईडवरती आपण मार्किंग करणार आहोत. त्यासाठी आर्म होल जो आहे तो इथे आपण जेवढा घेतलेला आहे 7 इंच आणि आपली जी घडी आहे ती 11.5 इंचाची. सो पुढचा पार्ट आहे तो इथे 9.25 इंचावरती येतोय. हे मार्किंग करते. कमरेचा ॲज इट इज घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कारण टक्स टाकल्यानंतर तो आपल्याला कमी होणारच आहे पार्ट. आता आपण हा जो गळा रुंदी घेतलेली आहे 3.25 इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि या ब्लाऊजचा पुढचा गळा आहे 6 इंचाचा. 6 इंच शोल्डर पकडून अर्धा इंच आपण इकडे करू शकतो, पण 6 इंच घेतली तुम्ही 6.5 इंचावरती घेऊ शकता. 6 इंच घेतल्यानंतर इथे आपल्याला 3.5 इंच रुंदी घ्यायची आहे आणि त्याला हा इथे आपण चौकोन काढून घ्यायचा आहे. आणि गळा किती रुंद घ्यायचा, काय घ्यायचा हे जर तुम्हाला मेजरमेंट लक्षात येत नसेल, सरळ सरळ फ्रेंच कर्व ठेवा आणि तुम्ही हा गळा इथे मार्किंग करू शकता त्या पद्धतीने. म्हणजे आपल्याला कॉलर जे येणार आहे ते आपल्याला इथपर्यंत येणार आहे साधारणतः 4 इंचावरती. तर हा आपला डीपमध्ये गळा होईल आणि वाटलं आपल्याला हुक लूक पट्टी लावल्यानंतर तर थोडासा आपण खाली याला आकार देऊ शकतो आणि हे इथे वाढवू शकतो. त्यानंतर आता आपल्याला इकडे अर्धा इंच आर्म होल आतमध्ये घ्यायचा आहे. एरवी ब्लाऊजला आपण 1.5 इंच 1.25 इंच घेतो, पण इथे मी 1 इंच घेतलेला आहे कारण ऑलरेडी आता शोल्डर मोठा असल्यामुळे मुंडा आपल्याला पुढे आलेला आहे. त्यासाठी मग आता इथे फ्रेंच कर्व ठेवून आपण जो मार्किंग केलेला आहे तो इथे कंटिन्यू करायचा. हा आपला झाला पुढच्या आर्म होलचा गोलाई देऊन. हे बघा इथपर्यंत झालं तुमचं. हा आर्म होलचा यूज इथे तुम्हाला करायचा आहे फ्रेंच कर्वचा, ते इथे झालं. आता आपण 4 टक्स पार्ट आहे. याच्यावर तुम्हाला 2 गोष्टी शिकायला मिळतात. एक तर कॉलर ब्लाऊजचं मार्किंग आहे आणि 4 टक्स आहे. 4 टक्समध्ये आपण इथे
2.5 इंचावरती आणि 2.5 इंचावरती सरळ सरळ तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर सरळ तुम्हाला ही रेष आहे ती इथे आखून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी काढताना क्रॉसपट्टी काढायचा सोपी आयडिया ही सोपी पद्धत आहे. आता परत तुम्हाला ते 1 इंच घ्यायचं आहे आणि 1 इंच घेतल्यानंतर हा पार्ट तुम्हाला इकडे कर्व काढायचा आहे आणि आपण इथे जो अर्धा इंच कमी केला तो इथे घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला हा आकार द्यायचा आहे. म्हणजे आपली क्रॉसपट्टी किती झाली बघा, दाखवते मेजरमेंट करून. इथे आपल्याला 4.25 इंच आलेली आहे आणि इथे आपल्याला 3.25 इंच आलेली आहे आणि हा आपल्याला जिथे आपली मेन टक्स येणार आहे तिथे आपल्याला प्रॉपर पार्ट गोलाकारमध्ये आलेला आहे. इथून मी हे 3.5 इंचावरती घेते आणि 2.5 इंच खालून हा बरोबर डाट आपला 11 इंचावरती आलेला आहे. न काढता 11 इंचावरती आलेला आहे. 11 इंच तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर 1.5 इंच 2 इंच जो काय तुमचा पार्ट असेल तो 4 टक्समध्ये तुम्ही इथे करू शकता. 4 टक्स ब्लाऊजचे टक्स कसे काढायचे हा प्रॉपर व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता एक ढोबळ मानाने तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथे बघा 2 इंच 2.25 इंच आलेला आहे. ह्या दोन्हीची मधली गॅप आहे तो 3 इंच आलेला आहे आणि या दोन्हीचा मधला गॅप आहे 2.25 इंच आलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही क्रॉस घ्यायची आहे. हा आपला फ्रंट साईडचा 4 टक्सचा मार्किंग झालेला आहे. आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. आता हे तुम्हाला कटिंग करून घेऊया. जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे, काहीही इकडे तिकडे न करता. कारण बऱ्याच वेळेला मार्किंग आपण करतो एकीकडे आणि कटिंग होतं एकीकडे. सो हे लक्षात ठेवून जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ते प्रॉपर मॅच करायचं आहे. याच्यावरती अजिबात आपलं कटिंग झालं नाही पाहिजे बघा. तिथे आपल्याला क्रॉस काढायचा आहे नकळत बनवून. त्यानंतर आपला हा पुढचा गळा. आता ही जी क्रॉसपट्टी काढलेली आहे इथे अर्धा इंच घ्या, 1 इंच इकडे कट करून टाका. हा झाला आपला कॉलरचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग. आता हे सेम माप मी ह्याच्यावरती ठेवून कटिंग करून. आता इथे आपण काय केलेलं आहे, 4 टक्स ब्लाऊज जो नेहमीप्रमाणे आपण शिवतो त्याच पद्धतीने शिवून घेतलेला आहे. हुकपट्टी नूकपट्टी लावलेली आहे आणि आपल्या ह्या गळ्याचा शेप आहे तो प्रॉपर चेक करून घेतलेला आहे. या पद्धतीने बरोबर आपला हा जो शेप आहे तो चेक करून घेतलेला आहे. हा झाला फ्रंट साईड. बॅक पार्टमध्ये काय केलेलं आहे, बॅक पार्टला जॉईन केलेला आहे, कट्स मारून घेतलेले आहेत आणि जसा गळा इथे मी 1 इंचाचा मार्किंग केला होता त्या पद्धतीने बघा कटिंग करून घेतलेला आहे. म्हणजे हा ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला हा गळा कटिंग करून घ्यायचा आहे. अगदी हलकासा इथे मी थोडासा कोरतीये 1 इंचावरती. त्यानंतर आता आपल्याला हा पार्ट जसा आहे तसाच ठेवायचा आहे सरळ आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. शोल्डर आपली जी काय आहे अर्धा इंच ती येते. हाईट पण आपली इथे परफेक्ट आलेली आहे. पद्धतीने आपल्याला हा शोल्डर जो आपण अर्धा इंच कटिंग केलेला आहे तसाच जोडायचा आहे. सुरुवातीला आणि शेवटी डबल लॉक करायचा आहे आणि हा शोल्डर जोडून घ्यायचा आहे. लागलीच डबल टिप मारून घेतली, हवा असल्यास तुम्ही ते एक टिप मारून घ्या. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. शोल्डर जोडल्यानंतर आपण जे गळ्यासाठी पट्टे काढलेले आहे क्रॉसमध्ये 1 इंचाची ती आपण नॉर्मली ब्लाऊज जशी अटॅच करतो तशीच लावून घ्यायची आहे. पुढे अर्धा इंच पट्टी सोडलेली आहे, डबल लॉक केलेला आहे आणि व्यवस्थित एका दाबच्या मापाने आपल्याला ही पट्टी गोलाकारमध्ये लावून घ्यायची आहे. कारण हा कॉलरचा गळा आहे तो आपण कॉलर लावायच्या अगोदर गळ्याला हातपट्टी, शिलाईपट्टी किंवा आपली ही टीप मारून तयार होणारी पट्टी आहे फिनिशिंगची ती लावून घेतोय. आता ही पट्टी डबल करून मी लावली आहे. तुम्हाला सिंगल लावायची सवय असेल सिंगल लावू शकता. आता इथे आपल्याला अर्धा इंच त्या साईडला अर्धा इंच या साईडला टोक सोडायचा आहे. हवा असेल तर कट्स मारू शकता, नाही मारला तरीही चालेल. पण मी असं म्हणते न मारण्यापेक्षा मारलेलं काही वाईट नाही ना, चांगलंच काम होणार आहे आपलं. सो कट्स मारून घेतले. पुढचा अर्धा इंचाचा पार्ट होता पट्टीचा तो फोल्ड केला आणि दाबटीप मारून घेत आहे याच्यावरती. दाबटीप मारल्यानंतर तुम्ही ते हातशिलाई करू शकता किंवा डायरेक्ट या पद्धतीने मशीनची शिलाई मारू शकता. आता मी ते मशीननीच पॅक करते म्हणजे छान याला व्यवस्थित प्रॉपर पॅकिंग होईल आणि फिनिशिंग छान येईल.
तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्याला हात शिलाई करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित सेट करून गळा प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडचा अर्धा इंच राहिलेला पट्टीचा तुकडा आपण आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला बंद गळा पाठीमागे पुढे ओपन गळा तयार झालेला आहे. याच्यामध्ये कॉलरचं माप कसं घ्यायचं ते पाहूया. आता आपल्याला कॉलर जिथून हवा आहे तेवढं मार्किंग करायचं आहे. तर शोल्डर पासून पुढे 4 इंचावरती मी मार्किंग करतेय. तुम्ही इथे 3, 3.25, 3.5, 4.25 पर्यंत सुद्धा मार्किंग करू शकता. आता शोल्डर पासून 4 इंच दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेला आहे. गळा आपला हा 6.5चा ओपन झालेला आहे, 6.5चा. शोल्डर पासून मार्किंग केल्यानंतर जिथे आपलं मार्किंग आहे ते दोन्हीही साईडचे गळे एकत्र पकडायचे आहेत आणि पाठीमागे इथे सेंटरचं मार्किंग करायचं आहे पाठीमागच्या गळ्याला. आता हे सेंटर मार्किंग केल्यानंतर कॉलर काढण्यासाठी महत्त्वाचे 3 मार्किंग आपल्याला मिळालेले आहे तिथे. तर कॉलर काढण्यासाठी आपल्याला पुन्हा हे सिंगल टेपनी मोजायचं आहे. डबल गळा न पकडता जसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे टेप पकडून सिंगल मोजायचं आहे. तर आपल्याला हे सिंगल मोजताना आपल्याला बघा इथे जवळजवळ 17 इंच येत आहे. 17 इंचाचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला इथे 8.5 इंच येत आहे. तर 8.5 इंच माप आपल्याला इथे मिळालेलं आहे. मी इथे काही पट्ट्या काढलेल्या आहेत कॉलरसाठी. स्ट्रेट पट्टी काढायची आहे कारण आपल्याला हे स्ट्रेट कॉलर तयार करायचं आहे. तर हे 2-2.5 इंचाच्या तुम्ही पट्ट्या काढू शकता. लांबी किती आहे ती सांगतेय कारण आपल्याला तयार कॉलर हे 17 इंचाचा हवा आहे. तर आपण याची लांबी 1 ते 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे. या पट्ट्या मी अंदाजे काढल्या होत्या. प्रॉपर आपल्याला माप मिळालेलं आहे. त्या आपण आता या पद्धतीने पुढे जाऊन माप काढणार आहे. ह्या 3 पट्ट्या ज्या आहेत 3 ते 4 पट्ट्या मी एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपला कॉलरला सपोर्ट छान भेटतो, कॉलर फिनिशिंगमध्ये छान तयार होतं. दोन्हीही मेन फॅब्रिकच्या पट्ट्या आहेत त्या आतल्या बाजूला सरळ बाजू ठेवून एकावरती एक उलटी ठेवली होती. त्याच्यावरती अस्तरची पट्टी ठेवून 5 इंच टीप मारून घ्यायचं आहे. म्हणजे तिन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला एकसारख्या पॅक होतील. आता इथे कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हास घेतल्यानंतर आपल्याला कॉलरचं मार्किंग करायचं आहे. कॅनव्हासची पट्टी माझ्याकडे मोठी आहे ड्रेसच्या गळ्यासाठी काढून ठेवलेली. तुम्ही ते छोट्या पट्टीचा सुद्धा यूज करू शकता. तर 9 इंचावरती मी एक फोल्ड मारलेला आहे मार्किंग करून आणि या 9 इंचामध्ये आपल्याला कॉलरची 1.5 इंचाची ते 2 इंचाची पट्टी काढायची आहे. 1.5 इंच कॉलर तयार हवा आहे तर ते 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तुम्हाला कॉलर किती हवा आहे त्याच्यापेक्षा जास्त अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 इंचाची ही पट्टी काढलेली आहे. म्हणजे 9 इंचाची डबल अशी 18 इंच बाय 2 इंचाची पट्टी काढलेली आहे. आता आपल्याला कॉलरचं मेजरमेंट करायचं आहे. तर 17च्या निम्म 8.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने हलकासा क्रॉस देऊन आपल्याला कॉलरचा शेप काढून घ्यायचा आहे. आणि मार्किंगच्या पुढे 5 इंच आपल्याला जास्तीचं मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजे 8.25 इंचाचं आपल्याला हे मार्किंग करायचं आहे. शिवलाईसाठी 5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता कॉलरचा हा मी ते शेप काढलेला आहे, हलकासा स्लाइट मारलेला आहे आणि जो आपण हा कॉलरचा पार्ट तयार करणार आहोत त्याच्या बरोबरीने आपल्याला हे कॉलर द्यायचं आहे. सो मार्किंग केलेला भाग आपला इथे 17 इंच येतोय. 17 इंच आणि 1.5 इंच पुढे जातोय. 2 इंच रुंद काढलेला आहे. आता आपल्याला कॉलरची कपड्याची पट्टी तुम्हाला काढताना अंदाज आला, ही 18 इंचाची पट्टी काढला तरीही चालते. मी ते 17.5 इंचाची कॉलरची पट्टी कॅनव्हासवरती काढलेली आहे. आणि आता इथे सेट करून आपण जिकडे टीप मारून घेतली होती, कपडा बंद करून घेतला होता त्या ठिकाणी कॉलरचा वरचा पार्ट ठेवायचा आहे आणि अशा पिना लावून घ्यायच्या आहेत. पिना लावल्यामुळे हा कपडा सेट होतो आणि इकडे तिकडे होत नाही. आता मेन फॅब्रिकपेक्षा अस्तरची पट्टी मोठी होती म्हणून थोडंसं कटिंग करून घेतलं. 5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे कारण दोन्ही साईडला 5 इंच आपण सोडलेला आहे तर वरच्या साईडला सुद्धा 5 इंच सोडायचा आहे. ओपन पार्ट आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आहे आणि जिथे आपण अगोदर टीप मारून घेतली होती त्याच्याच वरती टीप मारून कॅनव्हासची पट्टी इथे आपल्याला पॅक करून कॉलर रेडी करायचा आहे. तर जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे डबल लॉक दोन्ही टोकाला करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. 3 साईड आपण पॅक केलेल्या आहेत कॉलरच्या, एक साईड ओपन ठेवलेली आहे. आता जी पॅक केलेली पार्ट आहे त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. जास्तीचं मार्जिन असेल तर 5 इंच मार्जिन ठेवून आणि या पद्धतीने आपण एकावरती एक ठेवला होता सुलटा भाग मेन फॅब्रिकचा तो आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला सरळ भाग कपड्याचा वरती येईल कॉलरसाठीचा. तर टोक सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. टोक काढण्यासाठी इथे मी छोटा स्क्रूड्रायव्हर आहे तो आतमध्ये इन्सर्ट करून प्रॉपर त्याचा सेंटरचा टोक आहे तो बाहेर काढून घेतेय
आणि आता पुन्हा आपल्याला जसं कॉलर उलटं केलेलं आहे म्हणजे पलटवलेलं आहे त्याच्यावरून 3 साईडला पॅक करून टीप मारून घ्यायचे आहे. जसं व्हिडिओ दाखवलेला आहे तसं तुम्ही जर कॉलर बनवलात तर सोपी खूप पद्धत आहे आणि अगदी बिगनर्स सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फर्स्ट टाईममध्ये कॉलर रेडी करू शकतात. इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो. आता आपलं हे कॉलर रेडी झालेलं आहे. जास्तीचा पॉईंट आहे तो आपण कट करून टाकू शकतो. त्या अगोदर ओपन पार्ट होता तो सुद्धा इथे मी टीप मारून पॅक करून घेतलेला आहे आणि इथे व्यवस्थित कपड्याची लेवल करते म्हणजे कॉर्नर जे निघालेत खालच्या बाजूला ते लेवलमध्ये येतील. आता हा आपला कॉलर रेडी झालेला आहे बरोबर प्रॉपर 17 इंचाचा. म्हणजे आपल्याला इथे निम्मा भाग 8.5 इंच आला होता तर 17 इंच इथे कॉलर आपला रेडी झालेला आहे आणि इथे 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे पुन्हा कॉलर अटॅच करण्यासाठी. म्हणजे जवळजवळ आपल्याला हे 1.5 इंचाचा कॉलर आपल्याला तयार मिळणार आहे. इकडे बघा पाव इंच मी मार्किंग केलेलं आहे. 1.5 ते 2.25 इंच तुम्हाला कॉलर हवा असेल तुमच्या पद्धतीने इथे व्यवस्थित रुंदी ॲडजस्ट करू शकता. कॉलरचा सेंटरचा पार्ट काढलेला आहे. दोन्ही पार्ट ते 8.5 इंचावरती येत आहेत. आता जे आपण ब्लाऊजची बॉडी रेडी करून घेतली होती त्याचा सेंटर काढला होता पाठीमागच्या गळ्याला, तिथे या कॉलरचा सेंटर या पद्धतीने सेट करायचा आहे. हवं तर पिन लावून घेऊ शकता आणि याच्यावरून आपल्याला 5 इंचचे मार्किंग केलेलं आहे ते सरळ टीप मारून घ्यायचे आहे. सेंटर पासून अर्धा पार्ट कॉलरचा मी अगोदर जोडलेला आहे आणि हा पार्ट पॅक करून जोडून झाल्यानंतर सेंटर पासून पुढचा पार्ट जोडणार आहे. आता मी ते डिरेक्ट सुद्धा हे कॉलर जे आहे ते जोडून तुम्हाला दाखवू शकते जसं आपण सुरुवातीपासून मार्किंग केलेलं आहे डाव्या साईडनं तिथून. पण बिगनर्स ताईंना हे जर लक्षात आलं नाही तर कॉलर जोडताना कमी जास्त व्हायला नको म्हणून मी सेंटर पासूनच हे कॉलर जोडून दाखवलेलं आहे. सेंटर पासून निम्म आणि सेंटर पासून या साईडचं निम्म म्हणजे सेंटर हलणार नाही आणि मार्किंग सुद्धा हलणार नाही. तर या पद्धतीने डबल टिप मारून घेतलेले आहे आणि हे कॉलर जे आहे ते परफेक्टली बसलेलं आहे. जिथं आपण मार्क केलं होतं शोल्डर पासून पुढे 4 इंचावरती तिथे हा प्रॉपर कॉलरचा पार्ट अटॅच झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा कॉलर इथे सेट झालेला आहे. घातल्यानंतर सुद्धा इतका सुंदर दिसणार आहे की क्लायंट खरंच याचं कौतुक करणार आहे. 100% मी तुम्हाला सांगू शकते. आता बाकीचा ब्लाऊज रेडी करून घेते आणि पुन्हा भेटते. फायनली कॉलरचा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि तो कसा झालेला आहे तुम्हाला दाखवते बघा. 4 टक्समध्ये ब्लाऊज आहे. कपडा इतका सुंदर आहे की मला खरं प्रचंड आवडला. मी ह्या कपड्याच्या शोधात राहणार आहे की जेव्हा मला हा कपडा भेटेल स्वतःसाठी असा ब्लाऊज शिवणार कारण छान वाटतो. प्युअर कॉटनमध्ये आहे मलमल कॉटन तर छान वाटतो. तर हे बघा एल्बो स्लीव्ज आहे. स्लीव्ज कशी कटिंग करायची कशी शिवायची हे दाखवलेलं आहे. याच्यामध्ये इथे स्लीव्ज ओढली जाते किंवा आखूड होते, इथे काखेमध्ये फुगा येतो गच्च होतो सगळा प्रॉब्लेम सांगितलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की स्लीव्ज कटिंग करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत कुठल्या गोष्टींचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर दोन्हीही स्लीव्ज झालेले आहेत रेडी. 4 टक्स ब्लाऊज आहे. क्लायंट न्यायला येते त्या ताईला कॉल केलेला आहे ताई तुझा ब्लाऊज झालेला आहे ये बाई आणि पटकन घेऊन जा म्हणजे मीही मोकळी झाले घेऊन माझ्या बाहेर जायला माझं एक काम आहे तिकडे. तर हा बॅक पार्ट आहे. बॅक साईडला पूर्ण बंद गळा आहे आणि पुढे कॉलर दिलेला आहे. घातल्यानंतर काहीसा हा लुक ब्लाऊजचा असा येणार आहे. खूप सुंदर दिसतोय. प्रचंड छान वाटायला लागला आहे तयार झाल्यानंतर. आणि 4 टक्समध्ये प्रिन्सेस कटमध्ये तुम्ही हा ब्लाऊज शिवू शकता. पॅड शिवू शकता विदाऊट पॅड शिवू शकता किंवा असा हा सिम्पल 4 टक्ससुद्धा शिवू शकताय. बघा किती छान पफ आलेला आहे 4 टक्समध्ये सुद्धा ब्लाऊजला. जस्ट प्रेस झालेला आहे ब्लाऊज आणि आता हा हँगरला लागायला तयार आहे. म्हटलं तुम्हाला एकदा ह्याचा लुक दाखवते कारण याचसाठी केला होता एवढा सगळा अट्टहास. तो पूर्ण झाल्यानंतर कसा दिसतोय कसं त्याचं साजरं रूप दिसतंय गोजिरं हे तुम्हाला दाखवलं पाहिजे. सो हा कॉलर ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट सेक्शनला सांगा. तुम्हाला अजून काही क्युरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनला त्याच्या कमेंट करू शकता. तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमचे प्रश्न नेहमीच मी सोडवत असते. सो आता हा ब्लाऊज या पद्धतीने लुक याचा येतोय आणि तयार झालेला आहे. अशा छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे ना आपल्या चॅनलला आणि इन्स्टा पेजला फॉलो करायचं आहे आणि असे छान छान व्हिडिओज शेअरसुद्धा करायचं. ताईंना बिगनर्स ताईंना याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं कारण मी सुद्धा याच्यावरती किती मेहनत घेतलेली आहे सांगा. तर चला मग पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.